मित्रांनो, अंदाज मतदारसंघाचा यामध्ये आता पाहूयात सांगली मतदारसंघाबद्दल. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड राडे या मतदारसंघाच्या जागा वाटपावरून झाले होते. शेवटी ही जागा सुटली ती शिवसेना उद्धव ठाकरे गटाला. आणि ज्या वेळेला डबल केसरी चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर झालं त्यावेळेला सांगली काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला होता आणि शेवटपर्यंत सांगली मतदारसंघाबद्दल काँग्रेसने दावा ठोकला. तरी सुद्धा ही जागा शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना मिळाली. तरी सुद्धा काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून इथून उमेदवारी अर्ज भरला आणि खरी लढत या मतदारसंघातून विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशीच होताना दिसली आहे. आता या वेळेला भाजपचे विद्यमान खासदार हॅट्रिक करणार का असा सवाल उपस्थित होत असताना या अटीतटीच्या सामन्यामध्ये कुणाला फायदा होईल असा अंदाज वर्तवत असताना संजय काका पाटील थोड्याफार फरकाने निवडून येतील असा अंदाज